नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आसिफ शेख, संस्थापक व संचालक स्पर्धा मित्र अकॅडमी. आणि 2 मिनिटं थांबा. भरपूर जाहिराती आलेल्या आहेत तलाठीच्या, पण व्हिडिओ स्किप करू नका, कारण या ठिकाणी मी तुम्हाला असं म्हणणार नाही की माझी 299 रुपयाची बॅच आहे, माझी 399 रुपयाची बॅच आहे, नवीन बॅच चालू झालेली आहे, किंवा असा कोणताही माझा या ठिकाणी उद्देश नाही. हा व्हिडिओ आपण यासाठी बनवतोय की या येत्या 85 दिवसामध्ये आपल्याला ही परीक्षा कशी पास होता येईल. येत्या 85 दिवसामध्ये ही परीक्षा कशी पास होता येईल. जनरली किती वेळ राहिलेला आहे? 25 ऑक्टोबरला परीक्षेचं नियोजन या ठिकाणी घेण्याचं ठरलेलं आहे. म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरचे 60 दिवस ते 25 दिवस म्हणजे 85, आणि हा येता आठवडा म्हणजे जवळपास 90-92 दिवस राहिले आहेत. पण फॉर्म भरण्यासाठी किंवा हे व्हिडिओ सगळे बघण्यासाठी किंवा तुमच्या उत्साहाला या ठिकाणी फुल विराम येण्यासाठी काही दिवस आपण त्याच्यामध्ये निघून जाणार आहेत, ते आपण या ठिकाणी सोडून दिले. म्हणून एक्झॅक्टली जो आपला वर्कआउट कालावधी राहणार आहे तो 85 दिवस. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, MPSC गट क हिची पहिली जाहिरात जी आलेली होती ती 25 जून 2026 ला आलेली होती. म्हणजे आता जर विचार केला तर जवळपास जाहिरात येऊन 1 महिना झालेला आहे. जवळपास जाहिरात येऊन 1 महिना झालेला आहे. आज 23 जुलै, जाहिरात येऊन 1 महिना झाला, आणि आता परत त्याच्यामध्ये नव्याने तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी म्हणून या ठिकाणी पद ऍड केलेली आहेत. ठीक आहे, तर आता नव्याने परत मुलांमध्ये उत्साह संचारलेला आहे. काही मुलांचा अभ्यास 1 महिना ऑलरेडी झालेला आहे, काही मुलं 3-4 वर्षापासून अभ्यास करतायत. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण यासाठी सगळ्यांसाठी या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे. ठीक आहे, थोडंसं जाहिराती संबंधित 2 मिनिट आपण या ठिकाणी डिस्कस करू. 25 जून 2026 ला ही जाहिरात आलेली आहे. सर्वांना माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा एक फक्त आपल्याला ब्रेनला एक स्टिम्युलेट करायचं म्हणून परत एकदा आपण बघूया. सुरुवातीला ज्यावेळी जाहिरात आलेली होती त्यावेळी 2619 पदं होती. 2619 पदं रेग्युलर पदं होती. त्याच्यामध्ये लिपिक टंकलेखक असेल, उद्योग निरीक्षक असेल, कर सहाय्यक असेल, रेग्युलर पदं होती. मग सरळ सेवा करणारे विद्यार्थी होते की आम्ही सरळ सेवा करतो, आम्ही काही MPSCचा फॉर्म भरत नाही. ठीक आहे, भरलेला नव्हता. पण आता या ठिकाणी सर्वांना आम्हाला काय अपेक्षित होतं की तलाठी, ग्रामसेवक, इतर जी पदं आहेत जी MPSCची सोडून, त्याची एक वेगळी जाहिरात येण्याचं या ठिकाणी अपेक्षित होतं. पण असं झालेलं नाही. ठीक आहे, तब्बल 1 महिन्यानंतर म्हणजे काल 22 जुलै 2026 ला 22 जुलै 2026 ला MPSCने गट क च्या जाहिरातीमध्ये नवीन 3088 पदं या ठिकाणी परत एकदा इन्क्लूड केली आणि अपडेटेड जाहिरात काढली. आता परत मुलांचा गोंधळ होणार हे MPSCला माहितीच होतं. म्हणून पुन्हा एकदा ज्यांनी फॉर्म भरला नाही अशांना, किंवा ज्यांनी फॉर्म भरलाय अशांना पद सिलेक्शनसाठी या ठिकाणी परत एकदा वेबसाईट किंवा प्रोफाईल ओपन करून दिला जाईल, आणि नव्याने पुढच्या महिन्याच्या 5 तारखेपर्यंत या ठिकाणी परत एकदा तुम्हाला फॉर्म भरता येईल. मग आता बघा या जाहिरातीमध्ये किती पदं झालेली आहेत. अतिशय सर्वोत्तम संधी म्हणता येईल. एकूण पदांची संख्या झाली विद्यार्थी मित्रांनो 5707, आणि ही जाहिरात MPSC कडून आलेली आहे. म्हणजे जनरली आताच्या परिस्थितीचा विचार करता आमच्या मनामध्ये जी विश्वासू संस्था एक राहिलेली आहे त्याला आपण MPSC म्हणू. तर या पदांची जाहिरात 5707 पदांची झालेली आहे. परीक्षा व्यवस्थित होईल. परीक्षा कोणत्याही आपण म्हणू की एकदम क्लिअर, किंवा या ठिकाणी आपण म्हणू निर्भीडपणे पार पडेल असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. 5707 पदं. बरं, आता आमचा फोकस कोणत्या पदावर असणार आहे? ठीक आहे, आता नव्याने फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांचा फोकस तर संपूर्णपणे तलाठी पदावर असणार आहे. ठीक आहे, तर मग या ठिकाणी बघा पदं बरीच आहेत, पण फोकस असणारी पदं या ठिकाणी मी लिहिलेली आहेत. तलाठी किंवा ग्राम महसूल अधिकारी जी आहे याची 1539 पदे या ठिकाणी या जाहिराती आहेत. जाहिरातीमध्ये 5707 मधील 1539. बर,
त्यानंतर बरेचसे मुलं ज्यांचं टेक्निकल क्वालिफिकेशन आहे मेकॅनिकल मधलं, त्यांच्यासाठी एक पद या ठिकाणी आलेलं आहे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक. बऱ्याच दिवसांनी जाहिरात आलेली आहे. 461 पद हा काही मुलांचा फोकस या ठिकाणी असणार आहे. दुसरं, मग दुसरी जी 2 पदे ज्यांचं टायपिंग वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी फोकस असणारी काही पद, कर सहाय्यक 282 पद या ठिकाणी आहेत. आणि लिपिक टंकलेखक पूर्वीच्या जाहिरातीमध्ये म्हणजे 2619 ज्यावेळी आली होती त्याच्यामधली 1864 आणि नवीन जाहिरात आता अपडेट झालेली आहे त्याच्यामधली 480 आणि 339 वेगवेगळ्या विभागानुसार अशी एकूण 2683 एवढी पद लिपिक टंकलेखकची या ठिकाणी आलेली आहेत. जर आपण विचार केला आणि यांची बेरीज केली तर इथंच जवळपास 5000 पेक्षा जास्त पद या 4 पोस्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला भेटतील. ऑब्व्हियसली अख्ख्या महाराष्ट्राचा फोकस जो आहे या 4 पदांवर असणार आहे. इतरही काही पद आहेत, ठीक आहे. उद्योग निरीक्षक आहे, तांत्रिक सहाय्यक आहे. जागा कमी आहेत. भविष्यामध्ये त्या पदांच्या जागा, आता ज्या अस्तित्वात पद आहेत त्यांच्या जागा जरी वाढल्या तरी आपल्याला फायदाच होणार आहे. पुन्हा काही संधी भेटणार नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा फॉर्म भरून घ्यायचा आहे. मुदत आहे, फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता आपण या ठिकाणी फॉर्म भरून घेतला, ठीक आहे. फॉर्म भरून घेतल्यानंतर आता आपल्याला काय बघायचंय, ठीक आहे. जी जुनी मुलं आहेत, जी रेग्युलर एमपीएससी देत आहेत त्यांना तर माहिती आहे एमपीएससीची गटकची पूर्वपरीक्षा कशी असते, ठीक आहे. आता जी नवीन मुलं फॉर्म भरणार आहेत त्यांनीही बिलकुल घाबरून जाऊ नका. तुम्ही सरळ सेवेला जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासावर विश्वास ठेवा. फक्त त्या अभ्यासाला धार येणं आता थोडंसं महत्वाचं झालंय, ठीक आहे. बघा या ठिकाणी आता आपण थोडंसं बघूयात, ठीक आहे. कशी परीक्षा होईल तर परीक्षा गट एमपीएससी ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीने होईल. फार काही या ठिकाणी नवीन काही करण्याची आवश्यकता नाही. एक पूर्व परीक्षा होणार आहे. सध्या आपण पूर्ण फोकस पूर्व परीक्षेवर ठेवू. मित्रांनो बघा काय राहते, त्या सश्याच्या पाठीवर ज्यावेळी पान पडतं त्यावेळी त्यांनी आभाळ पडलं म्हणून उगा गोंधळ केला. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तसा गोंधळ सुरू आहे. तलाठी परीक्षा एमपीएससी मध्ये टाकली, मग आता सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय होणार? मग आता परत एकदा शून्यापासून सुरुवात करावी लागणार का सगळी? ठीक आहे, आभाळ काही पडलेलं नाहीये, ठीक आहे. घाबरून जाऊ नका, ठीक आहे. घाबरल्यामुळे परत जास्त नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. घाबरण्याचं काहीच कारण नाही. तर आता सगळ्यात पहिल्यांदा कशावर फोकस ठेवायचा आहे? पूर्व परीक्षेवर. याची मुख्य परीक्षा सुद्धा होईल. आता गट ब मध्ये वेगवेगळ्या मुख्य परीक्षा, वेगवेगळ्या पदांसाठीच्या वेगवेगळ्या मुख्य परीक्षा होत आहेत. मग आताच सगळेजण काय म्हणतायत की तलाठीसाठी किंवा सर्व परीक्षांसाठी सुद्धा मुख्य परीक्षा होईल आणि ती 200 मार्कांची असेल, 2 पेपर असतील. ऑब्व्हियसली 99% सत्य आहे, 99% सत्य आहे. तसंच होण्याची शक्यता दाट आहे. पण सांगता येत नाही, अजून नवीन काही पॅटर्न आयोगाने नंतर निश्चित केला तर, ठीक आहे. कदाचित काही पदांसाठी किंवा या पदांसाठी एकच पेपर ठेवला तर, ठीक आहे. काही माहित नाही, पण 2 पेपर आहेत असं आपण गृहीत धरून चालू. पण मुख्य परीक्षेचा बोजा आता काही आपण आपल्या डोक्यावर ठेवणार नाही. आता आपण फक्त विचार करू पूर्व परीक्षेचा, ठीक आहे. पूर्व परीक्षेला काय असणार आहे? पूर्व परीक्षेला जीएस चा पेपर असणार आहे, म्हणजे सामान्य अध्ययनाचा एक पेपर असणार आहे. 100 प्रश्न असणार आहे, 100 मार्कांसाठी पेपर असणार आहे. पदवी झालेल्या मुलांसाठीच या ठिकाणी ह्या सर्व पदांना फॉर्म भरता येईल. म्हणून या पेपरचा दर्जा सुद्धा कसा असणार आहे? पदवीचा असणार आहे. पेपरचा दर्जा सुद्धा पदवीचा असणार आहे, ठीक आहे. आणि वेळ किती असणार आहे? वेळ 1 तासाचा असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग 1/4 आहे. बरं, आता या ठिकाणी तुम्हाला बरंच घाबरवलं जाईल की आम्ही तुम्हाला शिकवतो, आम्ही तुम्हाला पास करून देतो, निगेटिव्ह मार्किंग कसं टॅकल करायचं, पेपर कसा सोडवायचा. मित्रांनो, प्रत्येकाची कम्फर्ट लेवल वेगळी असते. प्रत्येकाने त्याच्या कम्फर्ट लेवलनुसार हा विचार करायचा आहे, ठीक आहे. 60 मिनिटांमध्ये सरळ सेवेच्या मुलांना या ठिकाणी एकतर निगेटिव्ह मार्किंग आतापर्यंत नव्हतं. फार मोठी गोष्ट नाहीये, प्रत्येकालाच पूर्वी नव्हतं. नवीन अपडेट झालेलं आहे, नवीन बदलांना स्वीकारणं गरजेचं आहे, ठीक आहे. 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न सोडवायचे.
जशी तुमची धांदल उडणार आहे तशीच बाकीच्यांची उडणार आहे, तशीच बाकीच्यांची सुद्धा उडणार आहे. प्रत्येक विद्यार्थी तो एमपीएससी मध्ये कितीही जुना आणि कितीही नवीन असेल तरी प्रत्येक परीक्षेला ज्यावेळी तो कोणताही पेपर द्यायला जातो, भले त्याला 4 वर्षाचा अनुभव असो, 2 वर्षाचा असो किंवा 10 वर्षाचा असो, तो पेपर त्याच्यासाठी नवीनच असतो. ही गोष्ट या ठिकाणी डोक्यात ठेवा. तो पेपर त्याच्यासाठी नवीनच असतो. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही 3 महिने अभ्यास केला आणि एखाद्याने 3 वर्ष अभ्यास केला, याच्यामध्ये त्यामध्ये फारसा काही फरक पडत नाही. तुम्ही 3 वर्षामध्ये अतिशय उत्तम चांगल्या पद्धतीने अभ्यास करून हा पेपर देऊ शकता. सध्या तरी तुमच्या डोक्यामध्ये हे ठेवलं पाहिजे. ठीक आहे. आपण स्वतःला कधीच कमी लेखायचं नाही. बरं, लिहिलंय मी इथं मुख्य परीक्षा मराठी इंग्लिश एक पेपर असणार आहे, जीएस पेपर असणार आहे. या ठिकाणी त्याचं डिस्कशन नकोय. या ठिकाणी त्याचं डिस्कशन नकोय. जागा आलेल्या आहेत, आनंदी आनंद आहे, भरपूर जागा आहे. फॉर्म भरायचा, मला पूर्वपरीक्षा पास करायची, मला पूर्वपरीक्षा पास करायची आहे. ठीक आहे. ओके, ठीक आहे. चलो, आता अभ्यासक्रम याचा कसा असणार आहे, परीक्षा पास कशी करायची, त्याच्यासाठी तुम्हाला 5 मिनिटं आता या ठिकाणी अभ्यासक्रमानंतर मी त्याच्यावर बोलेल. ठीक आहे. अभ्यासक्रम या ठिकाणी बोलता बोलता तुम्ही पाहिलेला आहे, मी काही इथे वेळ वाया घालवणार नाही. पण अभ्यासक्रम माझ्या दृष्टिकोनातून तुम्ही समजून घ्या, मी आयोगाच्या दृष्टिकोनातून समजून घेतलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी म्हणून आपण अभ्यासक्रम या ठिकाणी परत एकदा बघणार आहे. ठीक आहे. मग जीएस मध्ये 100 प्रश्न आहेत, 100 प्रश्न आहेत. या ठिकाणी जीएसच्या पेपरमध्ये विषय किती आहे, तो इतिहास भूगोल 2 विषय झाले, अर्थशास्त्र 3, राज्यशास्त्र 4, सामान्य अध्ययन 5, गणित बुद्धिमत्ता 6 आणि चालू घडामोडी 7. किती विषय आहेत? 7. ठीक आहे. जर आपण या ठिकाणी विभाजन केलं तर 15-16 प्रश्न प्रत्येक विषयाला येणं आवश्यक आहे. ठीक आहे, आवश्यक आहे. आता एमपीएससीच्या परीक्षेतली एक टॅगलाईन आहे, सामान्य विद्यार्थ्याला सामान्य अभ्यासाच्या जोरावर अटेम्प्ट करता येईल किंवा सोडवता येईल असा पेपर काढण्याचा या ठिकाणी एमपीएससी प्रयत्न करते. म्हणजे बघा, म्हणजे काय, या ठिकाणी एखादा विद्यार्थी बॅचलर ऑफ आर्ट्स मधला असतो, काही कॉमर्स मधले असतील, काही सायन्स मधले असतील, इव्हन काही इंजिनिअरिंग झालेले असतील. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी जे फॅकल्टी आहेत ते वेगवेगळे असू शकतात. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या फॅकल्टीमधून ग्रॅज्युएशन केलेलं असू शकतं. ठीक आहे. काही इतर पदवीधर असतील, बीबीए असतील, बीसीएस असतील, बीसीए असतील. ठीक आहे. पण कोणत्याही विद्यार्थ्याला या ठिकाणी झुकतं माप एमपीएससीचा पेपर देत नाही. झुकतं माप एमपीएससीचा पेपर देत नाही. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या माझी गोष्ट. तुम्ही बीए असाल तरी घाबरू नका आणि मेकॅनिकल इंजिनियर असाल म्हणून हुरळून जाऊ नका. लक्षात घ्या या ठिकाणी. मग आता पेपर कसा येईल, तर गणित बुद्धिमत्ता हा जो विषय आहे, त्या गणित बुद्धिमत्तेला कधी कधी 15 प्रश्न येतात, कधी कधी 20 प्रश्न येतात. ठीक आहे. पेपरमध्ये कन्फर्म असं कोणीही सांगू शकणार नाही. कोणीही सांगत असेल तरी फार काही विश्वास ठेवू नका. ठीक आहे. बरं, प्रश्नांची संख्या फार मॅटर करते का? नाही मॅटर करत. ठीक आहे. 15 येतील, कदाचित 20 येतील. ठीक आहे. 15 ते 20 गणित बुद्धिमत्तेचे प्रश्न येतील. बरं, आणि इतर इतिहास भूगोलाचे प्रश्न जनरली 10 येतात. ठीक आहे. आता हे कशाच्या आधारावर बोलतोय आपण? मागच्या पेपरचा जो पॅटर्न आहे त्याच्या आधारावर आपण बोलतोय. कदाचित पुढच्या पॅटर्नमध्ये 2-5 प्रश्न इकडे तिकडे होण्याची शक्यता असते. का होतं असं? बघा, आता एखादा चालू घडामोडी मधला प्रश्न आहे, तो चालू घडामोडी मधला प्रश्न मी अर्थशास्त्रामध्ये टाकू का चालू घडामोडीमध्ये ठेवू? हे कन्फ्यूज असतं मला. का? अर्थसंकल्पावर प्रश्न आला, अर्थसंकल्प अर्थव्यवस्थेमध्ये पण सांगितलाय आणि लेटेस्ट अर्थसंकल्प असेल तर तो चालू घडामोडीमध्ये जातो. हवामानासंबंधीचा प्रश्न आला. ठीक आहे. पातळपुंजी आता आहे, नवीन चेरापुंजी म्हणून घडतंय, आता मग तो भूगोलामध्ये पण जातो आणि चालू घडामोडी मध्ये पण जातो. ठीक आहे. त्यामुळे 2-4 प्रश्न इकडे तिकडे फार काही त्याचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. आता बघा, अभ्यास कसा करायचा याच्यामध्येच दडलेलं आहे परीक्षा पास कशी व्हायची. ठीक आहे. आता आपण म्हणू मी तलाठी करतोय, मला तलाठी व्हायचंच आहे, मला ग्राम महसूल अधिकारी व्हायचंय, मी 2 वर्षापासून वाट बघतोय परीक्षेची. ठीक आहे. ऑनलाईन परीक्षा वगैरे दिल्या, फार काही टीसीएस आयबीपीएसचे जे पेपर झाले, फार काही थोडे आउट ऑफ बॉक्स पेपर होते, वेगळेच पेपर होते. बरोबर. वेगवेगळ्या देशांची नाणी कुठली, वेगवेगळ्या देशांची चलनं कुठली, वेगवेगळ्या देशांच्या राजधान्या कुठल्या, जागतिक भूगोलामधले वेगळेच काहीतरी प्रश्न आले, गणित बुद्धिमत्तेमधले कुठलेच रिझनिंग लॉजिक बँकिंगचे प्रश्न आले. काहीतरी अवघड वेगळा काहीतरी पेपर होता. अवघड म्हणण्यापेक्षा किचकट होता, जो अभ्यासाच्या चौकटीत बसत नव्हता. आता मात्र एमपीएससीच्या सिलेबसच्या अभ्यासाच्या चौकटीत बसणारा पेपर निघणार आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेणं आणि तो पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे.
तर लक्षात घ्या, मग आता ही परीक्षा कशी पास होता येईल आणि अभ्यास कसा करता येईल, ठीक आहे, याच्या बाबत आपण बोलताना पहिल्यांदा मी या ठिकाणी हे सांगेन की गट क चे एमपीएससी पूर्व परीक्षा गट क मध्ये तलाठी किंवा लिपिक किंवा इतर AMVI या पदांचा समावेश असल्यामुळं गट क परीक्षेच्या पूर्व परीक्षेचे मागच्या 2-3 वर्षांचे जे पेपर आहेत ते सुरुवातीला सहज म्हणून एकदा चाळा, ठीक आहे, ते आधी चालले पाहिजेत. त्याच्या मागचे पण पेपर आहेत 10 वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता. पण पॅटर्न समजून घ्यायचा असेल, अपडेटेड पॅटर्न समजून घ्यायचा असेल तर आत्ताच्या हे म्हणजे 2025, 24 आणि 23 या 3 वर्षांचे पेपर तुम्हाला पॅटर्न समजून देतील आणि त्याच्या मागचे पेपर हे तुम्हाला इन्फॉर्मेशन बेस असतील, म्हणजे प्रश्न किंवा कशावर आलेला आहे त्याच्या आजूबाजूची माहिती ते असतील. पण ऍनालिसिस करायचं असेल तर तुम्हाला या 2-3 म्हणजे मागच्या 25, 24 आणि 23च्या प्रश्नपत्रिका गट क च्या व्यवस्थित बघाव्या लागतील. आपल्या युट्यूब चॅनलवर मी आतापर्यंत 2025 आणि 2024 या दोन्ही गट क च्या पूर्व परीक्षेचे राज्यघटना आणि भूगोलाचं विश्लेषण, लॉजिकल अनालिसिस म्हणू आपण त्याला, आणि विश्लेषण टाकलेलं आहे आणि गट क च्या सर्व पेपरचे सर्व विषयांचे विश्लेषण आपण टाकणार आहे. ती सिरीज आपल्या चॅनलवर आहे, म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनाही सांगा आणि शेअर करा, लाईक करा. आपल्या चॅनलवर आपल्याला एकदम अपडेटेड इन्फॉर्मेशन भेटेल. भले आपल्याकडं या ठिकाणी डिजिटल बोर्ड नाहीये, पण काही हरकत नाही, डेटा मात्र आपला डिजिटल आहे, डिजिटली स्ट्रॉंग आहे आणि सगळ्यात भारी असणार आहे, ठीक आहे. तुम्हाला या ठिकाणी अनालिसिस दुसऱ्या कुणाचंही ऐकण्याची आवश्यकता भासणार नाही ज्यावेळी तुम्ही आपल्या चॅनलवरील अनालिसिस ऐकाल, एक लक्षात घ्या, ठीक आहे. चलो, अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी काय आहे, पहिला विषय आहे इतिहास, ठीक आहे, पहिला विषय आहे इतिहास. बर, मग आपण काय म्हणलेलं आहे, आता पूर्व परीक्षा मागच्या 3-4 वर्षांचे पेपर बघायचे, सहज बघायचे, एक कॉन्फिडन्स येतो, अरे 60-70 प्रश्न माझ्या ओळखीचे आहेत, बरेच प्रश्न मला सुटतात, ही परीक्षा मी पास होऊ शकतो, ठीक आहे. पण अभ्यासक्रमाला धार येणं आवश्यक आहे, ठीक आहे. आपण अभ्यासक्रम बघितला, आपण जुने पेपर बघितले, आता आपल्याला काय वाचायचं हे कळलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ठराविक ठोकताळे आहेत, ठराविक बुक्स आहेत, ते बुक्स या ठिकाणी विद्यार्थी वाचतात, ते बुक्स तुम्ही मार्केटमधून घेऊ शकता. पण अभ्यास करताना सर्वात जास्त जे रेफरन्स बुक आहेत, म्हणजे रेफरन्स बुक या ठिकाणी हाताळणं गरजेचं आहे. रेफरन्स बुक म्हणजे कोणते मित्रांनो? रेफरन्स बुक म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे अभ्यासाची पुस्तकं आहेत, स्टेट बोर्डचे जी अभ्यासाची पुस्तकं आहेत ती वाचणं आवश्यक आहे, सरळ सेवेला तुम्ही मराठी इंग्रजी वाचत होता, तो आता इथं पूर्व परीक्षेला वाचायचा नाहीये, तो अभ्यास तुमचा कमी झालाय. आता फक्त आणि फक्त GS आणि गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी याच्यावर तुम्ही फार चांगला भर द्यायचा आहे. लक्षात येते का? ही एक जाहिरात आहे, अशा MPSC कडून आणखी भरपूर जाहिराती येतील. त्यामुळे पहिल्याच परीक्षेची, पहिल्याच या ठिकाणी आलेली नवीन जाहिरात कधीही पास व्हायची विसरू नका. माझी गोष्ट, जर पहिलीच पूर्व परीक्षा तुम्ही पास झालात तर या ठिकाणी मुख्य परीक्षा पास होणं तुम्हाला अवघड जाणार नाही. जर ह्याच्या चक्रामध्ये तुम्ही अडकलात तर मात्र तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवायचं, ज्यावेळी सिलेबस बदलतो, ज्यावेळी अपडेटेड गोष्टी येतात, ज्यावेळी परीक्षा बदलते, त्याची पहिली पूर्व परीक्षा आणि ज्यांनी पहिल्यांदा फॉर्म भरलाय त्यांनी त्यांच्या आयुष्यातली पहिली पूर्व परीक्षा कधीच नापास व्हायची नसते, ठीक आहे. मग आता इतिहासामध्ये काय म्हटले? आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. मग महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास कुठून चालू होतो रे? आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे या ठिकाणी 1857च्या उठावापासून ते भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत, म्हणजे 1947 पर्यंत हा आधुनिक भारताचा इतिहास आहे. आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत, गोवा मुक्ती संग्रामपर्यंत हा इतिहास भारताचा जो आहे, ज्याच्यामध्ये स्वातंत्र्यवीर आहेत वेगवेगळे, महात्मा गांधींचा इतिहास आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास आहे, वेगवेगळे या ठिकाणी आणखी आंदोलनं झालेली आहेत, सविनय कायदेभंग, ठीक आहे, असे जे काही भाग आहे पूर्ण इतिहासाचा, त्याच्यावर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास म्हणले, महाराष्ट्राच्या इतिहासामधलं छत्रपती शिवाजी महाराजांचं शालेय पुस्तक, अतिशय सुंदर चौथीचं पुस्तक आहे, जुन्या सिलेबसमध्ये असेल, वाचून घ्यायचं, ठीक आहे. त्याच्यावर बरेचसे प्रश्न, 1-2 प्रश्न तरी या ठिकाणी येऊ शकतात.
दुसरं जुनं 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे, ठीक आहे. त्या पुस्तकामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास फार सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे, तो वाचून घ्यायचा. जोपर्यंत आपण स्टेट बोर्ड व्यवस्थित करत नाही तोपर्यंत या परीक्षेला, या अभ्यासाला आपली धार येणार नाही. ही सर्व पुस्तकं कुठं भेटतील सर? ही सर्व पुस्तकं मित्रांनो आपल्याला भेटतील ई बालभारती या वेबसाईटवर. सर्व पुस्तकं त्या ठिकाणी डाउनलोडिंगला तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध आहेत. ई बालभारती.बुक्स म्हणून टाका गुगलला, तुम्हाला पहिलीच साईट येईल, त्याच्यामधून तुम्ही ती पुस्तकं डाउनलोड करू शकता. ठीक आहे. चलो, भूगोलामध्ये काय विचारलं रे? भूगोलामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल म्हटलेला आहे यांनी. भारताचेही प्रश्न येतील पण महाराष्ट्राचे प्रश्न जास्त येण्याची शक्यता आहे. या ठिकाणी नवीन तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका मी पहा म्हटलं तुम्हाला 3-4 वर्षाच्या, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला अंदाज येईल महाराष्ट्राचे प्रश्न थोडे जास्त येत आहेत. तरी सुद्धा सिलेबसमध्ये यांनी काय म्हटलंय? पृथ्वी, जग, ठीक आहे, पृथ्वी आणि जगाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. मग जगाचा भूगोल सगळा अभ्यासायचा का? ठीक आहे, तर नाही. त्याच्यामधल्या महत्वाच्या गोष्टी, मग आता सौरमालाचा उल्लेख या ठिकाणी केलेला नाही, पण सौरमाला अभ्यासावी लागते. वेगवेगळ्या ग्रहांचे उपग्रह वैशिष्ट्ये अभ्यासावी लागतात. ठीक आहे. या ठिकाणी मग जगाचा भूगोलामध्ये काय अभ्यासावं लागतं? तर शालेय पुस्तकामध्ये जगाच्या भूगोलासंबंधी काही बेसिक माहिती दिली आहे का बघा. नद्यांसंबंधी जसे नाईल, ॲमेझॉन वगैरे आहेत. वेगवेगळ्या प्रदेशांसंबंधी माहिती आहे का बघा. ठीक आहे. स्टेप्सचा भोवताळ प्रदेश असेल किंवा वाळवंटी असतील वेगवेगळी, ठीक आहे, अशा संबंधी काही माहिती आहेत का? जगामधले प्रमुख पर्वत कोणते आहेत अशा संबंधी काही माहिती आहे का? ही सगळी जागतिक भूगोलाची जी माहिती आहे, जी पेपरला येण्याची शक्यता आहे, ते सुद्धा प्रश्न याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. मग अक्षांश रेखांश म्हणले पृथ्वीवरचे जे बेसिक गोष्टी आहेत. अक्षवृत्त म्हणजे काय? अक्षांश म्हणजे काय? रेखावृत्त म्हणजे काय? रेखांश म्हणजे काय? पृथ्वीचं परिवलन म्हणजे काय? पृथ्वीचं परिभ्रमण म्हणजे काय? ठीक आहे. या ठिकाणी महत्वाची अक्षरवृत्त कोणती, महत्वाची रेखावृत्त कोणती, परिवलनाचे परिणाम कोणते, परिभ्रमणाचे परिणाम कोणते, सूर्याचं भासमान भ्रमण म्हणजे काय? एकदम बेसिक कन्सेप्ट आहेत. अतिशय चांगल्या उत्तमरित्या त्या कराव्या लागतील. ठीक आहे. जागतिक भूगोलाचा भाग म्हणू शकतो आपण याला. ठीक आहे. मग जमिनीचे प्रकार, मग भारतातल्या जमिनीचे प्रकार आणि महाराष्ट्रातल्या जमिनीतले प्रकार. महाराष्ट्राच्या जमिनीचे प्रकार थोडे डीपली करायचे, त्याच्यामधली पिकं वगैरे करायची. पुढे दिलंच आहे पर्जन्य, पिकं. ठीक आहे. पर्जन्य, पिके, हवामान विभाग इथं दिलं नाही पण येऊ शकतो प्रश्न. ठीक आहे, कारण त्याच्या रिलेटेडच आहे तो. हवामानाचे भाग भारतातले कोणते, महाराष्ट्राचे कोणते, पठारावर कोणतं हवामान असतं, सह्याद्री पर्वतावर हवामान कोणत्या प्रकारचं आहे, किनारपट्टी प्रदेशामध्ये हवामान कोणत्या प्रकारचं आहे, पर्जन्य कोणत्या वाऱ्यापासून किती पर्जन्य पडतं, वारे कोणत्या प्रकारचे आहेत, पठारावर कोणती पिकं येतात, तेलबियांची पिकं कोणती कुठं येतात नेमकी, कोकणातली पिकं कसल्या प्रकारची आहेत. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींवर या ठिकाणी प्रश्न येऊ शकतो. शहरे, नद्या, उद्योगधंदे. ठीक आहे. आता भूगोलामध्ये एक रेग्युलर प्रश्न जोड्या जुळवामध्ये फार चांगला असतो. ठीक आहे. जोड्या जुळवाचा, आणि तो लवकर सुटतो पण, आणि तो सुटलाही पाहिजे. तर भूगोलाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळी शेवटी काही डेटा दिलेला असतो, ठीक आहे, वेगवेगळ्या शहरांची वैशिष्ट्ये दिलेली असतात. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणत्या शहरामध्ये बनारसी साड्या तयार होतात, कोणतं शहर कापूस उत्पादकासाठी प्रसिद्ध आहे, तेलबियांसाठी कोणतं शहर प्रसिद्ध आहे, केळी कोणत्या शहरामध्ये जास्त पिकली जातात, चिकू कोणत्या शहरामध्ये जास्त पिकली जातात, ठीक आहे, आंबे कोणत्या शहरामध्ये जास्त पिकले जातात, असे वेगवेगळे या ठिकाणी वैशिष्ट्ये. काही त्या शहरांमधली काही मंदिरं आहेत का, काही त्या शहरामधली अभयारण्य आहेत का, काही त्या शहरांचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे का, कोणत्या शहराला विज्ञान शहर म्हणतो का, कोणत्या शहराला अजून आपण म्हणतो IT शहर म्हणतो का, इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणतो का, अशी काही वैशिष्ट्य, ही वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला करावी लागतील. वेगवेगळे उद्योगधंदे. ठीक आहे. मग महत्वाचे उद्योगधंदे जे आपल्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण बघितलेले आहेत. लोह पोलाद उद्योग महत्वाचा, रेल्वे उद्योग महत्वाचा आहे, अणु उद्योग महत्वाचा आहे. ठीक आहे. असे काही इलेक्ट्रॉनिक्स उद्योग महत्वाचे आहे, असे काही उद्योगधंदे. भूगोलामध्ये या ठिकाणी भरपूर प्रकारे या ठिकाणी अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे, आणि बेसिक पासून ते मार्केटमधलं कोणतंही एक उत्तम प्रकारचं जे पुस्तक आहे हे वाचून तुम्हाला या ठिकाणी भूगोलाचा अभ्यास कव्हर होईल. ठीक आहे. आता त्यावेळी ज्या वेळी आपण त्या विषयाचा अभ्यास करतो त्या टॉपिकवरचे प्रश्न जर तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता आले तर अतिशय उत्तम. ठीक आहे. पण तत्पूर्वी 2025, 24 आणि 23 अनालिसिस आपल्या चॅनलवरचं जर तुम्ही बघून घेतलं तर तुमच्या काय लक्षात येईल. मी अभ्यासाच्या पूर्वीच हे बघा का म्हणतोय, कारण त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की एखाद्या टॉपिकवर परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जाईल. बरोबर, कोणत्या टॉपिकवर कोणता प्रश्न विचारला गेलेला आहे. मग आता भविष्यामध्ये पुढच्या पेपरमध्ये कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. जोपर्यंत आपल्याला प्रश्न समजत नाही तोपर्यंत तो टॉपिक कसा वाचायचा हे कसं समजणार.
द मोस्ट ऑथराइज सोर्स इन द मार्केट इज प्रिव्हियस इयर्स अनालिसिस किंवा प्रिव्हियस इयर्स पेपर्स, हे तुमचे मोस्ट ऑथराइज सोर्स आहेत. कोणताही शिक्षक किंवा मी सुद्धा तुमचा मोस्ट ऑथराइज सोर्स नाही. हे पेपरच तुम्हाला सांगणार आहेत की उद्या त्यांचा चेहरा कसा असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे PYQ बघणं अतिशय गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे. ठीक आहे, अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे, अर्थव्यवस्था विषयामध्ये काय आलेलं आहे या ठिकाणी, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा किंवा चलन, अर्थसंकल्प, लेखापरीक्षण. ठीक आहे, अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी जुन्या विद्यार्थ्यांनी, सरळ सेवा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय वाचलं असेल, थोडंसं बँकिंग वाचलं असेल, अर्थव्यवस्थेचे प्रकार वाचले असतील, बेरोजगारी वाचली असेल आणि पंचवार्षिक योजना वाचली असतील. ठीक आहे, याच्याशिवाय काही टॉपिक या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. राष्ट्रीय उत्पन्न, GDP, GNP, NNP, NDP याचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघावे लागतील. राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं हे थोडंसं बघावं लागेल. बँकिंग सेक्टर बघावं लागेल, त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक काय आहे, त्याची नियमावली काय आहे, कंट्रोल कसा ठेवते रिझर्व्ह बँक इतर राष्ट्रीय बँकांवर, राष्ट्रीयकृत बँकांवर. ठीक आहे, मग खाजगी बँका कोणत्या, सरकारी बँका कोणत्या. ठीक आहे, त्याच्यानंतर लोकसंख्या हा टॉपिक तर असा आहे जो प्रत्येक परीक्षेला, प्रत्येक पेपरला याच्यावर प्रश्न विचारले जातात. स्त्री पुरुष रेशो किती आहे, बालमृत्यू दर किती आहे, माता मृत्यू दर किती आहे, स्त्री पुरुष प्रमाण किती आहे. ठीक आहे, हे असे वेगवेगळे प्रश्न लोकसंख्येच्या आधारावर येतात. 1-2 पानांची चांगली नोट्स लोकसंख्येची तयार होऊ शकते तुमची. आता या परीक्षेला 2011चीच जनगणना वापरली जाईल, कारण तोपर्यंत काय चालू जनगणना पूर्ण होणार नाही. ठीक आहे, प्रोव्हिजनल आकडे सुद्धा अजून आलेले नाहीत, त्यामुळे 2011चीच जनगणना आपल्याला करावी लागेल. आणि ज्या वेळी नवीन जनगणनेला सुरुवात होत असते त्यावेळी जुन्या जनगणनेच्या आधारावरचे प्रश्न हे जास्त प्रमाणात त्या परीक्षेला त्या ठिकाणी विचारले जातात. म्हणून इथं लोकसंख्या हा सगळ्यात महत्वाचा टॉपिक ठरणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. 2 किंवा 3 प्रश्न तरी 100% या पेपरमध्ये येणार म्हणजे येणारच. चालू घडामोडीच्या अनुषंगानं नवीन जनगणना सुरुवात कधी झाली, घरांची गणना कधी झाली किंवा इतर प्रश्न सुद्धा येण्याची शक्यता आहे. दारिद्र्य आहे, बेरोजगार आहे, दारिद्र्याचे वेगवेगळे प्रकार कोणते, छुपी दारिद्र्य कशाला म्हणतात, प्रचंड दारिद्र्य कशाला म्हणतात. ठीक आहे, कमी प्रतीची दारिद्र्य कशाला म्हणतात, बेरोजगारी कशाला म्हणतात. ठीक आहे, या ठिकाणी दारिद्र्य रेषा कशाला म्हणतात, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी. मुद्रा चलनवर प्रश्न असणार आहेत, अर्थसंकल्पावर प्रश्न असणार आहे. भारताचा अर्थसंकल्प कधी मांडला जातो, कोण मांडतं, आर्थिक विवरणपत्र कोण मांडतं, लेखापरीक्षण. ठीक आहे, याच्यावर अर्थव्यवस्था आधारलेली आहे. तर फार काही गोंधळून जाऊ नका, एक चांगलं पुस्तक तुम्हाला बऱ्याचशा या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करून देऊ शकतो. ठीक आहे, राज्यशास्त्रापुढे सिलेबसमध्ये काहीच लिहिलेलं नाहीये. मग राज्यशास्त्र काय? राज्यशास्त्र ज्या ठिकाणी इतिहास संपतो त्या ठिकाणी, म्हणजे जवळपास आपण या ठिकाणी डिसेंबर 1946 पासून राज्यघटना लिहिण्याला सुरुवात केलेली आहे. ती आपली राज्यघटना पूर्ण झाली 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत. ही जी लिहिलेली सर्व राज्यघटना आहे, ही राज्यघटनेमध्ये काय काय गोष्टी आहेत, मग सरनामामध्ये काय आहे, त्याच्यानंतर ते राज्यघटनेची वैशिष्ट्ये कोणती आहेत, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, राज्यपाल, विधानसभा, विधान परिषद, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, स्थानिक न्यायालय, त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या संस्था, पंतप्रधान, मंत्रिमंडळ असेल, कॅग असेल. ठीक आहे, ह्या वेगवेगळ्या गोष्टी, आणीबाणी आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी, घटना दुरुस्ती वेगवेगळ्या आहेत. हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला अभ्यासाव्या लागतील, ज्या तुम्ही सरळ सेवेला सुद्धा अभ्यासलेल्या आहेतच. थोडीशी डेप्थ या ठिकाणी तुम्हाला घ्यावी लागेल. सामान्य विज्ञानमध्ये काय? सामान्य विज्ञानमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. याच्याशिवाय बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्र सुद्धा दिलेलं आहे, इथं मी लिहिलेलं नाही. आरोग्यशास्त्र. ठीक आहे, आता ज्यावेळी आपण सायन्स वाचतो त्यावेळी आपण कोणत्या भागाकडे दुर्लक्ष करतो माहितीये का? आपण आरोग्यशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र या भागाकडे दुर्लक्ष करतो. मग आपलं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रामधल्या ठराविक कन्सेप्ट वाचल्या की आपल्याला काय वाटतं, आपलं सायन्स झालं. ठीक आहे, आरोग्यशास्त्रावर या ठिकाणी जास्त प्रश्न विचारले जातात. प्राणीशास्त्राचं वर्गीकरण, वनस्पतीशास्त्राचं वर्गीकरण, विटॅमिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, जे बेसिक पुस्तकामध्ये फार चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे. कोणता आजार कशामुळे होतो, व्हायरल डिसिजेस, बॅक्टेरियल डिसिजेस, कोणता आजार कशामुळे होतो. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर प्रश्न असतात. प्रश्न असे असतात की सामान्य विद्यार्थी आर्ट्सचा जरी असतील तरी त्याला सोडवता येतील. याच्यामध्ये केमिस्ट्रीची रिॲक्शन नाही तुम्हाला विचारली जाणार. ठीक आहे, मग मी सायन्सचा विद्यार्थी नाही, मग मी काय करू, मला C2SO4 + C2H2O असं काहीतरी विचारलं तर मी कसं लिहू? नाही ना, तसं विचारलं जातं. तसं विचारलं जात नाही. फार तर संतुलित रिएक्शन कोणती आणि असंतुलित रिएक्शन कोणती असं विचारलं जाईल. पिरियोडिक टेबल विचारला जाईल.
कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन जे वायू आहेत त्याच्या संबंधी विचारलं जाईल. ठीक आहे, सर्वांना सहजासहजी समजतील असेच प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्तेचा दररोज सराव करणं आवश्यक आहे. ठीक आहे, गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी टॉपिक्स ठराविक दिलेले आहेत. सिलेबसमध्ये फार काही दिलेलं नाही. सिलेबसमध्ये बेरीज, वजाबाकी, गणित, गुणाकार, भागाकार असं दिलेलं आहे. ठीक आहे, हे तर प्रत्येकाला येतच असते. आता एखाद्याला ते येत नसेल आणि तिथून जर सुरुवात असेल तर त्याला थोडं जास्त अभ्यास करावा लागेल. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, पाढे, घन, वर्ग ह्या मूळ गोष्टी तर आपल्याला पाठ पाहिजेत. पाठ म्हणजे माहिती पाहिजेत, सोडवता आल्या पाहिजेत. मग इतर कोणता भाग राहिला? बैठक व्यवस्था आहे, रेल्वे आहे, घड्याळ आहे. ठीक आहे, त्यानंतर वेगवेगळी अपूर्णांकाची गणितं आहेत. ठीक आहे, अशी काही इतर जी गणितं आहेत ज्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता जास्त असते. काही चार्ट वगैरे सुद्धा येऊ शकतो या ठिकाणी, आलेख वगैरे, भूमिती आहे. ठीक आहे, त्यामध्ये वर्तुळ आहे, घन आहे, त्रिकोण आहे, चौकोन आहे, यांची क्षेत्रफळ आहेत, घनफळ आहेत. ठीक आहे, हा सगळा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. चालू घडामोडी, जागतिक पण म्हटलंय, भारत पण म्हटलंय आणि महाराष्ट्र पण म्हटलंय. मग जागतिक घडामोडी फार मोठ्या आहेत. एखादं स्टाफ सिलेक्शनचं पुस्तक घेऊन वाचत बसू का सर? आज अजिबात आवश्यकता नाही. ज्या जागतिक घडामोडी ज्या महाराष्ट्राशी किंवा भारताशी संबंधित असतात त्या वाचायच्या. म्हणजे काय? वर्ल्ड कप हा 4 वर्षातून एकदाच येतो, जागतिक आहे, वाचणं आवश्यक आहे. ऑलिम्पिक वाचणं आवश्यक आहे. पॅरा ऑलिम्पिक वाचणं आवश्यक आहे. विम्बल्डन वाचणं आवश्यक आहे. जागतिक पुरस्कार वाचणं आवश्यक आहे. सगळ्यात जागतिक घडामोडी वाचायच्या असं काही नाही. एखादं अमेरिकेमधल्या लेखकाने कोणतं तरी पुस्तक लिहिलं आणि ते आपल्याला विचारतील असं नाही. त्या पुस्तकाला रॅमन मॅगसेसे वगैरे अवॉर्ड जागतिक भेटला असेल तर ते विचारण्याची शक्यता आहे. नोबेल पुरस्कार जागतिक पुरस्कार आहेत, पण सगळ्या जगामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध आहेत म्हणून त्याच्या संबंधी विचारलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातले व्यक्ती असतील, मृत झालेले, प्रसिद्ध असलेले काही व्यक्ती, काही महत्वाची पुस्तकं, काही शोध, काही विज्ञानावर प्रश्न असतील, काही क्षेपणास्त्र आपण सोडले, काही सॅटेलाइट आपण सोडले, त्याच्यावर प्रश्न या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. बरोबर, अशा प्रकारे या ठिकाणी सर्व सिलेबसचा बारकाईने तुम्हाला अभ्यास करावा लागेल. 1 दिवसात 2 दिवसात लगेच काही या ठिकाणी तुम्हाला शार्पनेस येणार नाही. दररोज सिलेबस वाचा, सिलेबस समजून घ्या, सिलेबस प्रमाणे सगळी पुस्तकं आहेत का आपली ते बघा. लगेच कोणती बॅच घेण्याची घाई करू नका. बरोबर, लगेच कोणती बॅच घेण्याची घाई, आधी स्वतःला तयार करा, बेसिक पुस्तकं जमा करा, स्टेट बोर्ड जमा करा, डेटा कलेक्शन हा एक वेगळा भाग असतो. पुस्तकं जमा करा, आपलं मटेरियल जमा करा, जुने पेपर्स बघा 3-4 वर्षांचे, त्याच्या पूर्वीचे पेपर्स. लगेच दुकानात गेला 4000ची पुस्तकं घेऊन आला, नाही रे बाबा असं करतायत आणि असं परीक्षा पास पण नाही होता येत. ठीक आहे, ही परीक्षा थोडंसं लॉजिक बेसवर पास होता येते. अभ्यास हा 90% जरी लागला तरी 10% तुला या ठिकाणी लॉजिक चालवावंच लागणार आहे. लक्षात येते का? तर या ठिकाणी परीक्षा कशी पास व्हायची याचं आणखी एकदा सविस्तर सिलेबस वाईज विषयानुवार आपण या ठिकाणी एक सिरीज आपण या ठिकाणी टाकू. तत्पूर्वी आपली जी गट कची पूर्व परीक्षेची जी सिरीज आपण चालू केलेली आहे, वेगवेगळ्या विषयांचे अनालिसिस 25, 24 पुढे 23, 22 पर्यंत आपण जातोय. ठीक आहे, ते या ठिकाणी बघून घेणं गरजेचं आहे. व्हिडिओ मित्रांना शेअर करा, त्यांनाही ते अनालिसिस बघू द्या. तुम्ही एकत्रित बसून बघा, त्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये चुका नाहीतच. एखादी गोष्ट अनावधानाने मी जर चुकीची बोललो असेल तर मी त्या ठिकाणी कमेंटमध्ये लगेच टाकतो की ही गोष्ट अशा पद्धतीने समजून घ्या. तसं तर नाहीच आहे. ठीक आहे, तसं तर नाहीच होणार आहे, पण तरी सुद्धा व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी बघून तुमच्या मित्रांमध्ये डिस्कस करा, बघा अनालिसिस कसं करायचं हे ज्यावेळी तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये येईल, तुम्हाला समजेल, त्याच वेळी तर तुम्ही पेपरमध्ये त्या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे. मी इथं सांगणार चला 100 ट्रिक मी सांगतो तुम्हाला राज्यघटनेच्या, नाही ना त्या तुमच्या लक्षात राहील. ट्रिकचा सगळ्यात मोठा धोका हा असतो की ट्रिक लवकर विसरतात, ट्रिकद्वारे अभ्यास होत नाही. आधी सुरुवातीचा 1 महिना व्यवस्थित आणि सर्वांगीण अभ्यास करावा लागतो. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका समजून घ्याव्या लागतात, सोडवाव्या लागतात, अनालिसिस करावं लागतं, मग परीक्षा पास होता येईल. मित्रांनो, फार चांगली संधी आहे, सुवर्ण संधी आहे. सुवर्ण संधीच्याही पुढची मिळेल 5707 जागा आणि त्याच्यामध्ये तलाठीच्या 1539 जागा, लिपिकच्या त्या ठिकाणी 2683. ज्यांचं टायपिंग पण असेल त्यांनी लिपिकसाठी आणि तलाठीसाठी किती मोठी ऍडव्हर्टाईज या ठिकाणी तुम्हाला भेटते. तुम्हाला 4200 पेक्षा जास्त जागांची ऍडव्हर्टाईज या ठिकाणी तुम्हाला भेटू शकते. ठीक आहे, आणि ही सुद्धा 282 टायपिंग वाल्यांसाठी सुद्धा ही सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित या ठिकाणी गडबड न करता या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित समजून घ्या. फॉर्म भरताना चूक करू नका. उगाच फॉर्म कसा भरायचा म्हणून 10 व्हिडिओ बघून 2-4 तास वाया त्या ठिकाणी घालवू नका.
ठीक आहे, व्यवस्थित जावा, फॉर्म भरताना समोर बसा, फॉर्म व्यवस्थित भरून घ्या. यदा कदाचित तुमचा फॉर्म भरताना चुकला असेल तर गोंधळून जाऊ नका. सरळ तारीख अवेलेबल असेल अजून या ठिकाणी तर फॉर्म कॅन्सल करा, दुसरा फॉर्म भरा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने करा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा. या ठिकाणी मी तुम्हाला एक तंबूत आणि व्यवस्थित माहिती या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.